फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांनी बोलवला कार्यकर्ता मेळावा। रामराजे अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। आमदार दीपक चव्हाण देखील अजितदादांची साथ सोडण्याची शक्यता। 4 दिवस सासूचे तसेच 4 दिवस सुनेचेही असतात की नाही, का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचं? नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। यांच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण हे आधी पाहावं लागेल। अजित पवार आता सासूरवाडीत आहेत की माहेरी आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं। अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांच्याकडून समाचार। अजित पवार बारामतीमधून उभं राहणार की नाही हे फॉर्म भरण्याच्या दिवशी कळेल। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांचं मोठं वक्तव्य, तर सध्याचे दादा हे एजन्सीच्या सांगण्यानुसार बोलणारे आहेत। श्रीनिवास पवारांचा टोला। अजित पवारांसोबतच्या नात्यामध्ये अंतर कमी झालं नसलं तरी बोलणं कमी झालंय। श्रीनिवास पवारांकडून माहिती। दिवाळीला एकत्र येऊ, श्रीनिवास पवारांना विश्वास। भाजपच्या महासंपर्क अभियानाला उद्या नागपुरातनं सुरुवात। राज्यभरात हे जनसंपर्क अभियान राबवलं जाणार। कार्यकर्त्यांसोबतच केंद्र आणि राज्य पातळीवरील वरिष्ठ नेते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार। मनसे निवडणूक लढवणार आणि स्वतंत्र निवडणूक लढवणार। मनसे नेते प्रकाश महाजनांचं वक्तव्य। हिंदूंच्या प्रश्नावरही निवडणूक लढवली जाईल, प्रकाश महाजन यांची माहिती। भाजपकडून मुघलशाही आणि दडपशाही सुरू। अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी करायला जाण्यापूर्वी संभाजीराजे यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंच्या मराठवाडा विभाग बैठकांना सुरुवात। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचा आढावा घेणार। बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। अजित पवार गटाच्या रमेश थोरात यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। मवियामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू। 7 किंवा 8 तारखेला अंतिम तोडगा निघेल। दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवार जाहीर करू, ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांची माहिती। शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सिंधुदुर्गच्या सावंतवाडी। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे कार्यक्रमाला उपस्थित। सावंतवाडीत ठाकरे गटाचाच उमेदवार असेल। उदय सामंतांविरोधात आमच्याकडे सक्षम उमेदवार, विनायक राऊत यांची माहिती। केसरकर दरवेळी खोटं बोलून सावंतवाडी मतदारसंघातल्या जनतेची दिशाभूल करतात। त्यांनी बनवा बनवीसारखा एखादा चित्रपट काढला तर नवल नाही। राजन तेली यांची दीपक केसरकरांवर टीका। गुहागर ही कर्मभूमी, संधी मिळाली तर नक्की काम करणार। गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर विपुल कदम यांची प्रतिक्रिया। माढा विधानसभा मतदारसंघावर महायुतीतून शिवसेनेचा दावा। 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात निर्णय होण्याची शक्यता। जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत यांची माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। शहादा तळोदा मतदारसंघात निवडणूक लढण्यास गावित इच्छुक। धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली खासदार संजय राऊतांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। येत्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार। जिधर हवा का रुख उधर हम असं म्हणत हरिभाऊ राठोड यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा। शेवगाव पाथर्डी विधानसभेत भाजपचे आमदार मोनिका राजळे यांच्यावर भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे यांचा गंभीर आरोप। विद्यमान आमदारांनी जे भाजपमध्ये नाहीत अशा लोकांना बैठकीला पाठवलं, मुंडेंचा आरोप। येत्या 8 ते 10 दिवसात आचारसंहिता तर 35 दिवसांनी मतदान होईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत। उमेदवार जाहीर होतील तेव्हा हेवे द्यावे बाजूला ठेवा, महायुती धर्म पाळा, दादांचं आवाहन। बारामतीत काँग्रेस कार्यालयाबाहेर लागले फिक्स आमदार रोहित बनकर अशा आशयाचे बॅनर। बारामती विधानसभेत उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही। शेकापामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या पेजारीच्या महिला मेळाव्याला पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील गैरहजर। पाटील कुटुंबात नव्या वादाला सुरुवात। आणि आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतकमध्ये। एनआयचे 5 राज्यातल्या 22 ठिकाणांवर छापे। उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, आसाम, दिल्ली एका पाठोपाठ एक ठिकाणी धाड। छाप्याचं कारण अस्पष्ट। जालन्यामध्ये एनआय आणि एटीएसची संयुक्त कारवाई। शहरातल्या रामनगर चमडा बाजार परिसरात एक संशयित एटीएसच्या ताब्यात। संबंधित व्यक्तीचा भंगाराचा व्यवसाय। जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेला निधी पुरवल्याचा आरोप।
नाशिकच्या मालेगावात एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त कारवाई. 6 तासांच्या चौकशीनंतर एका संशयित डॉक्टरला ताब्यात घेतलं. डॉक्टरवर लोकांना दहशतवाद आणि जिहादला प्रोत्साहन देण्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्येही एटीएसची कारवाई. किराडपुरा भागातनं 3 जण ताब्यात. यातील एकावर जिहादसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.